या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अनवा येथे 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या रात्री महादेव मंदिरावर एका तरुणाला गावातील काही गावगुंडांनी जुन्या वादातून अमानुष मारहाण करत लोखंडी रोड गरम करत चटके देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय। या प्रकरणी पारद पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। घडलेल्या अमानुष मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी सोनू उर्फ भागवत सुदाम दौड यास पारद पोलीस ठाणे आणि एलसीबीच्या पथकाने मोठ्या शिताफीने पारद पोलीस ठाणे हद्दीतील कोदा या गावातून त्याच्या मुसक्या आवळल्या। यामध्ये अनवा येथील शेतकरी कैलास गोविंदा बोराडे हा दर्शनासाठी गेला होता। त्यावेळी आरोपी सोनू दौड यांनी कैलास सोबत जुना वाद उकरून काढला। त्यातून त्याच्यात चांगलीच बाचाबाची झाली। याचे रूपांतर मारहाणीत झाले। त्यानंतर सोनूचा भाऊ शिवसेना उभाठा गटाचा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना तालुका प्रमुख नवनाथ सुदाम दौड यांच्या सांगण्यावरून सोनूने कैलासला विवस्त्र करून लोखंडी रॉड जळत्या चुलीमध्ये तापवून त्या अतितप्त रॉडने कैलास यास विवस्त्र करून कैलासच्या शरीरावर, मानेवर, दोन्ही पायांवर, पोटावर, मांड्यांवर सर्वात संतापजनक प्रकार म्हणजे त्याच्या गुप्तांगावर आणि पृष्ठभागावर निर्दयीपणे चटके दिलेत। त्यामुळे कैलास गंभीररित्या जखमी झाला। ही सगळी घटना घडत असताना तिथे उपस्थित असलेल्या जमावाने त्याचे भांडण सोडविण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाही। उलट पक्षी बघ्याची भूमिका घेऊन घडलेल्या प्रकाराचे फोटो, व्हिडिओ काढण्यात धन्यता मानली। खरं तर ही अतिशय संतापजनक बाब आहे। कैलासवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत। या संदर्भात कैलास बोराडे यांच्या फिर्यादीवरून नवनाथ सुदाम दौड आणि सोनू उर्फ भागवत सुदाम दौड दोघेही राहणार जानेफळ गायकवाड या दोन्ही भावांच्या विरोधात विविध गंभीर गुन्हे कलमान्वये गुन्हे दाखल आहेत। मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून दोघे भाऊ फरार होते। मात्र पारद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली PSI वाल्मिक नेमाने आणि त्यांचे पथक तसेच जालना विशेष गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक यांनी संयुक्तरित्या कार्यवाही दिनांक 1 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास अनवा परिसरातील कोदा शिवारातून सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली PSI वाल्मिक नेमाने, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश सिनकर, शिवाजी जाधव यांच्यासह जालना स्थागुशाने मोठ्या शिताफीने मुसके आवळून पारद पोलीस ठाण्यात आणून भोकरदन न्यायालयात हजर करण्यात आले। आरोपीला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून यामधील मुख्य आरोपी नवनाथ दौड हा अद्यापही फरार असून त्याच्या स्वतःसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी दिली आहे। आता लाज वाटायला पाहिजे आधीच्या बाया काय समजत का मग दारू पिण्या सांगितलं जाऊ दे केलं ना खाली केलं ना दारू पिणे जा तुम्ही सांगतो सुट्टीत ते तिथले पोरं भेटतात तुम्ही दात राहणार नाही तू दाखवतो ताकद ताकद तुझी इथलं परत मार पाडलं राशील का तू कोण अरे मार त्याला चटका खाऊ शकतो तू काय पाणी तुला एकदा हा अरे आराम अरे हा अरे हा म्हटलं मस्ती नोकरी केला हा म्हटलं अरे हाय म्हटलं हाव अरे हाव अरे किती बी काही बी सांग महादेव शपथ हा सोन्या अरे तू ऐक तर अरे तू दादा हाणराय सोन्या पैशावर नको जाऊ पैशाच्या नादात नको जाऊ म्हटलं काय काय कोण माझ्या गाडीत मला हात लावाला माझ्या गाडीत मी आहे काय खांदा गाडीत हा पैशात धाणा नको जाऊ ए सामंजी हा ये इकडं ये हा 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 आज तर पाहिन बाय आम्ही आज पाहिन नाही तुला पाहायचं ना आज शिवरात्र प्युअर शिवरात्र पाहायची तुला प्युअर शिवरात्र पाहायची का प्युअर शिवरात्र पाहायची तुला अरे तुला शिवरात्र पाहायची म्हटलं तू काय करतो
काय मी काय करत हा माझा आरामात राहतो तुम्ही दम तसं नसतं असं तुझ्यासाठी कधी बी ये तुझ्यासाठी कधी बी हा जनावर आहे पुन्हा आपलं इकडे जनावर आहे जनावर हा काय काय तुला मुख्यालाच टाकून दे आम्ही त्या डायरेक्ट टाकून दे तुला डायरेक्ट डायरेक्ट तुला सांगेल गोष्ट सत्य करेन मी तुला सांगेल गोष्ट सत्य करेन कोण सोंग लोक शांत बस त्याला माहिती हा तुला टाकून देईन डायरेक्ट त्या हातात टाकून देईन डायरेक्ट मस्त माझ्या शपथ या टाकून देईन मी याला मी याच्या टाकून दिला या बाय नाही याला खूप टाकून देईन अक्का तो जाऊ थांब दर्शक अक्का थांब अप्पा अप्पा थांब दर्शक तापमान उरल ना तापमान उरल ना होऊ द्या होऊ द्या होऊ द्या कपडे घालून होऊ द्या माया महादेव शपथ मला हात नाही लावू शकत कोणीच माया माझी शपथ जाऊ दे माय लेकर बरं जाऊ दे ना मोज बांग उरल ना पावरल ना तू पाय फक्त पाय हा पाहताय फक्त बस फक्त तू पाहताय हा लय 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 कठीण घेतलं तुला मला बरं का देवा लय कठीण घेतलं तू मला आजलं कठीण घेतलं का आजलं कठीण कधीच नाही घेतलं मला आजलं कठीण कधीच नाही घेतलं रे महादेवा पण मी चांगलं घेतलं हे पाहिजेच होतं मला हे पाहिजेच होतं मला नाही हे जाऊ दे महादेव मला काही घेणं नाही मला काही नाही होत मला खर्च काही नाही होत मला काही होत नाही मला जद्दर ह्यो मा सांगाय ना ह्यो जर मा सांगाय ना अरे कपड्याला काय करतो कपडे काय आज बी उद्या बी आहे अरे हे कपडे पाहिजे हे जीव पाहिजे मला याला काय करतो असले काही पाहिले आणि पाहून जाऊ द्या सगळ्यांना पाहिलं ना हा असलं माझ्या नादी लागू नको बाया आणि बा इथला खास बघत मीच बघत हा किती मारणार आहे मारून घ्या पुन्हा किती मारणार आहे मारून घ्या हा चालेल हो महादेवा मी API संतोष माने पोलीस स्टेशन पारा येथे ॲज अ प्रभारी कार्यरत असून दिनांक 27/2/2025 रोजी फिर्यादीनामे कैलास गोविंदा बोराडे वय 36 वर्ष राहणार आलवा तालुका भोकरदन हे पोलीस स्टेशनला हजर आले. त्यांना पाठीवर तसेच पोटावर मानेला तसेच पायावर गंभीरतेने जाळून मारलं होतं. त्यांना सदर दवाखान्यात रुजू करून त्यांची ट्रीटमेंट करून त्यांची फिर्याद घेतली असता त्याच्या फिर्यादीमध्ये ते दिनांक 26/2/2025 रोजी दर्शनासाठी कोदेश मंदिर अनवा शिवारातील मंदिरात गेले होते. महादेवाच्या मंदिरात गेले होते. तिथं त्यांचा वाद झाला. तेथील सुदाम भागवत दौड हा होता व त्याने जुन्या कारणाच्या भांडणावरनं त्याचा भाऊ नवनाथ सुदाम दौड या झालेल्या भांडणावरनं तसेच त्याच्या सांगण्यावरनं त्यांनी तिथं चालू असलेल्या भट्ट्यातील रॉड टाकून जळजळत्या रॉडनी पायावर मानेवर तसेच पोटावर लाल भट्टीतल्या जळते लाल म्हणून जीवन ठार मारण्याचा प्रयत्न केला. याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पारद येथे गुन्हा नंबर 40/2025 कलम 109(1) कलम 49 कलम 115(2) कलम 351(2) आणि 351(3) भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्यात आरोपी नामे नवनाथ सुदाम दौड व त्याचा भाऊ सोनू उर्फ भागवत सुदाम दौड या दोघांवर गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्ह्यातील घटनास्थळी हजर असलेला आरोपी सोनू उर्फ भागवत सुदाम दौड याला दिनांक 1/3/2025 रोजी अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करून 5 दिवसाचा पिछार न्यायालयाने दिलेला आहे. पुढील तपास सुरू आहे. तसेच आरोपी क्रमांक 2 यांच्या आम्ही मान्य पोलीस अधीक्षक यांच्या रवानीखाली LCB आमची टीम सदर आरोपी क्रमांक 2 याचा शोध घेत आहे. तात्काळ दुसऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली. सर, तो जो संशयित 2 नंबरचा आरोपी आहे ते एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करतायत की मी गुन्हेगार आहे, नाही बा गुन्हेगार आहे, मला फसवल्या जात आहे. आमच्यात मिळालेल्या तपासपर्यंत त्यांनी फिर्यादीने दिलेल्या बयानानुसार दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी क्रमांक जो 1 आहे नवनाथ सुदाम दौड याचा आणि फिर्यादीचं भांडण झालं होतं आणि त्याच्याच सांगण्यावरनं मला मारहाण झाली असं स्टेटमेंट दिल्याने सदरचा गुन्हा नोंद आहे आणि याबाबत पुढील तपास सुरू आहे. सदर आरोपीचा काय रोल आहे, त्यांनी CDR SDR काढून फोन झालेत का किंवा इतर कोणत्या संपर्काद्वारे त्यांनी ह्या गुन्ह्यास प्रेरणा दिली आहे का, याबाबत तपास सुरू असून पुढील तपास करून सदर कारवाई केली जाईल. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.